वाटतं जोरात पाऊस होणार आहे, तुफान होणार आहे वाटतं आज, कारण की पावसाचं फुल वातावरण आहे. तो आलाय, येतोय तो आलाय. मित्रांनो आज आपली मॅच पण आहे. आर्यन ब्लॉग ब्लॉगरला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जल्दी कर कोई आ जाए. आपल्या गावातला महेंद्रसिंग धोनी अब के बरस है ये सावन. कशी वाढणार ते एकटा गेला आपल्या त्या समझ रहे हो ना. सगळी आता चालेत माहिती ना ताकदवाला. केलताय म्हणजे पूर्ण एक ओव्हर केलं, 7 धाव संख्या केलताय विशाल. पुन्हा एकदा त्याच दिशेने आपल्या चेंडू मारताना दिसा तेवढं. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर मित्रांनो कसे आहे तुम्ही? स्वागत आहे तुमच्या लाडक्या आर्यन गुरु ब्लॉग मध्ये. मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात घरून होती आणि आज वाटतं जोरात पाऊस होणार आहे, तुफान होणार आहे वाटतं आज, कारण की पावसाचं फुल वातावरण आहे. मला दाखवते वातावरण कसं आहे. जोरात पाऊस होणार आहे वाटतं आज, माझ्या मला जोरात होणार आहे. दिसतं असं. मी आता मंदिरात चाललेलो, मंदिरात जाताना मला एकदम थेंब लागली पावसाची, म्हणजे आज पाऊस गॅरंटी नाही. आता मी पावसाचं वातावरण दाखवते मला, मग देवपूजा करून घेतो. ओके मित्रांनो इकडे आहे पावसाचं वातावरण, थोडा पाऊस पण पडतोय आणि तुम्हाला इकडे दाखवतोय बघ. असला आहे का नाही, जोरात आलाय पाऊस, पडतोय पाऊस, थेंब चालू आहे. मी बघू शकतो त्या गाडीवरती, बघू शकता थेंब गाडीवरती थेंब पडतात का नाही. पाऊस आलाय जोरात, तो आलाय, येतोय तो आलाय. तिथं आता मस्त देवपूजा करून झाली, मस्त देवपूजा केली बघू शकता तुम्ही. काय देवपूजा आणि इकडं नाश्ता रेडी आहे. पोहे बनवलेत मस्त मी नाश्ता. आणि तुम्ही बाहेर बघू शकता ऊन आलेलं आहे. ऊन एवढा नॉर्मल नाही, पाऊस होता तुम्हाला दाखवलेला मी, पण पाऊस गेला लगेच. काय बोलला तर ऊन आता आलं, थोडाफार आलं तर ऊन, आता ऊन गेला, सावली आले थोडी. तर मित्रांनो तुम्ही आता ऊन आलाय बघा, ऊन किती आलाय बघा. काय बोलायचं, वातावरणचा काही खरा नाही. तर मित्रांनो आज पावसाचं वातावरण तर फुलले, असं वाटतं पाऊस पडेल, पण अजून काही सकाळपासून पडलं नाही. आता वाजलेत 1 वाजलेत, पण पाऊस अजून काही पडला नाही. पडेल गॅरंटीन पडेल असं वाटतं. पण आणि मित्रांनो आज आपली मॅच पण आहे, टी बॉलवरती मॅच आहे आज. पावसाळ्या मॅच आहे. चौकला जाणार आहेत अख्खी शिवशक्ती काढव टीम, आणि मी पण चालू त्यांच्याबरोबर. मला दाखवतो दर्शन वगैरे सगळे आहेत, तुम्हाला दाखवतो कसं होतं आजचं नियोजन. आणि पावसाचं वातावरण आहे, पाऊस काय पडला नाही. पण इकडं मिस्टर हेलिकॉप्टर घराला पाणी वाढतं आपल्या नवीन. आणि इकडं बर्थडे बॉय जय दादा. आर्यन ब्लॉगरला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर ना आता आम्ही चाललोय मॅचला. इकडे पुढे बघू शकता साईडला गाडी चालवतोय आपल्या गावातला महेंद्रसिंग धोनी, जान न मेरी ले जाए. आणि मागं दर्शनदा बसलाय. दर्शनदा नाच खेळतो, तुला थांबतो. वाईटर बॉल आला ना डायरेक्ट उडवतो, कुठला बॉल ताकद अशी ना डेंजर. आणि आता ऑफ साईडचा 500 डायरेक्ट, ऑफ साईडचा 500. आता काय विचारू नका, मी मला कुछ समझे दया. हाँ सर, इसका मतलब है काही घालता येत नाही. चला भेटूया डायरेक्ट. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. ट्रॅफिक बघा किती आहे. आम्ही किती वेळ अडकून झालो. आता सायला आणि सुसाट पडवले गाडी. टॉस बीच झाला तिकडे लागला, आम्ही अडकलोय. मित्रांनो आम्ही आता मॅचच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. पोहोचलो ठिकाणी चौक
तुला झाला काय परत काय गेला भांडण बघला कशी भांडणं आलते कशी भांडणं आलते दादा तिकडे जाऊन मार खाऊन आला मित्रांनो. काय बोलायचं आला, काय बोलायचं आला, लय मार खाऊन आला तिकडे जाऊन. लय इच्छा लय मार खाऊन आलाय मित्रांनो. दर्शनदा तोंड बघ कसलं सुजलंय, तोंड सगळी आता चालेत माहिती ना. ताकदवाला म्हणजे आपली अगोदर बॅटिंग आहे का बॉलिंग ते पण नाही माहिती मला. काय बोलायचं सगळी चालेत बघा. हा ग्राउंड मित्रांनो आपला. आता एक मॅच समाप्त झाली आणि चालली तर सगळी साधं आहे नाही ना आवडा शकता. मोरबे डॅम आहे तिकडे, मोरबे डॅमच्या बाजूलाच होता ग्राउंड. टीम चाललं. आवेश होता 18 विराट कोहली, 27 साहिल इथू आता 148 टॉपचा नंबर आहे 3 अंकी नंबर चूज केलाय. आणि विशाल दादा 17, दर्शन दादा 33, हार्दिक पांड्या बॅन, सार्थक दादा 4, विशाल आणि नीतू दादा झालं बॅटिंगला. इकडं समोर चांदे टीम आहे, आपली बॅटिंग आहे मित्रांनो. पुढचा चेंडू कोणा पाहिजे चेंडू आता ब्लॉकर पाहिजे चेंडू आता चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या सीमारेषेला अगर आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 10 मिळेल फक्त एक चेंडू यायलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेला अगर आपल्याला पाहायला केलतंय म्हणजे पूर्ण 1 ओव्हर केलं 7 धाव संख्या केलतंय विशाल. पुन्हा एकदा त्याच दिशेने आपल्या चेंडू मारताना दिसत आहे. तेवढं गटाराचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू जातोय सीमारेषा. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हे मोहींचा आहे हो लवकरच गाणी. चेंडू होता गोलंदाजी. तर मित्रांनो आता मी मॅच वरून आलोय आणि आले मी झोपलेलो, दमलेलो म्हणून झोपलो. आणि मॅच काय जास्त ब्लॉग बनवला नाही कारण की मुलं बोलतात की आमचा अजून फॉर्म नाही, फॉर्म आल्यावरती व्हिडिओ बनवून जी चिकू द्या अगोदर मग तसे व्हिडिओ बनव वगैरे असं बोलतात. कारण की व्हिडिओ बनवतो प्लेअरचा फॉर्म वगैरे पण झालं नसतं. व्हिडिओ काय जास्त बनवले नाही. घरी आलो पण झोपलो आणि खेळायला पण गेलो नाही. आज काही खेळायला पोरं पण आले नाही. 5, 5:30 आलो घरी. ओके. आणि नंतर जिमचा आज सुट्टी ड्रायव्हर होता. मग झोपलो, मस्त मंदिरात गेलो, थोडा बसलो. ब्लॉग बनवतो लक्षात नाही झालं. लक्षात होतं पण बनवला दिवसभर बनवला. आणि पाऊस तर काय पडलाच नाही दिवसभर. वातावरण होता सकाळी पडत होतं मंदिरात जाताना मी थेंब पडत होता. बोललो पाऊस झालं ते म्हणून थांबतो इकडे मंदिरात. मला काय बसत होतं ना जास्त म्हणून बसू पण शकलो नाही, गणताई जाऊ पण शकलो नाही सकाळी. मग बोललो तिकडे बस पाऊस बिस आला तर मग मी लेट होईल, गाडी घेऊन जाते ना मग लेट होईल गावाला. म्हणून गणपती मंदिरात पण गेलो ना सकाळी म्हणून अंतर गेलो तो. आणि जेवलो मी आल्यावरती आणि आता मी झोपतोय. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचे ब्लॉग कशावरती बनवायचे ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, इंस्टावरती कमेंट करा लवकरच. आणि सबस्क्राईब पण करा. 500 व्हायला कमी म्हणजे 140 काहीतरी सबस्क्राईबर बाकी लवकर करून टाका मित्रांनो. एक 500 सबस्क्राईबर. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.